नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ. तर मंडळी, आता शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी काढणं किती आवश्यकता आहे ते तुम्हाला तर माहीतच आहे. पण सरकारने घेतलेला आहे आता मोठा निर्णय. तर निर्णय कोणता आहे तर बघा, सरकारने योजनेसाठी फार्मर आय डी अनिवार्य केलेली आहे. तर कोणत्या योजनेसाठी अनिवार्य केलेली आहे त्या तर तुम्हाला माहीतच नाही आहे. पण चला, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की सरकारने कोणत्या योजनेसाठी फार्मर आय डी अनिवार्य केलेली आहे. तर मंडळी, त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. केंद्र सरकारने म्हणजे मंडळी सेंट्रल गव्हर्नमेंटने देशातील शेतकऱ्यांना विविध योजना पुरवत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना आर्थिक सुलभपणे लाभ घेता यावा म्हणून केंद्र सरकारने डिजिटल ओळखपत्र म्हणजे डिजिटल आय डी म्हणजे आपली फार्मर आय डी अनिवार्य केलेली आहे. कारण की सरकारने 11 कोटी शेतकऱ्यांना ही ओळखपत्र प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ एकाच डिजिटल कार्डद्वारे घेता येणार आहे. तो म्हणजे फक्त आणि फक्त फार्मर आय डीद्वारेच सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पण कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी हवी आहे तर चला मंडळी बघूया. तर माझ्या शेतकरी मैत्रिमंडळांनो, तुम्हाला माहिती आहे काय फार्मर आय डी म्हणजे काय असते? तर चला मी तुम्हाला पूर्णपणे याची एक ओळख सांगते. तर बघा, शेतकरी ओळखपत्र आधार कार्डशी जोडलेले असेल. त्यात शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमीन नोंदी, पिकांची माहिती आणि शेतीशी संबंधित इतर महत्त्वाचे तपशील असतील. यामुळे किसान क्रेडिट कार्ड, PM किसान सन्मान निधी आणि पीक विक्रीसारख्या सेवांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत सुलभता येईल. सरकारने स्पष्ट केले आहे की शेतकरी ओळखपत्र नसल्यास अनेक योजनांचा लाभ मिळणार नाही. तर कोणत्या कोणत्या योजना यामध्ये समावेश आहे ते आपण पुढीलप्रमाणे पाहूयात. मंडळी, यामध्ये सर्वात प्रथम PM किसान सन्मान निधी. शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. बघा मंडळी, पहिली कोणती योजना आहे? PM किसान सन्मान निधी. ही निधी या योजनेसाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेली आहे. आणि दुसरी म्हणजे पीक विमा योजना. शेतकऱ्यांना पिकाचा विमा मिळण्यासाठी हे ओळखपत्र आवश्यक असेल. बघा, ज्या काही शेतकऱ्यांना पीक विमा योजना घ्यायची आहे तर त्यांच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी हे ओळखपत्र अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरी कोणती योजना आहे तर ते बघा, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक कर्ज. बघा, आता किसान क्रेडिट कार्डची आवश्यकता तर सर्व शेतकऱ्यांनाच आहे. आणि पीक कर्ज म्हणजे आपण पिकावर कर्ज घेतो, त्यासाठी पण शेतीसाठी कर्ज मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्राशिवाय अर्ज करता येणार नाही. बघा मंडळी, जर तुम्हाला शेतीवर कोणतंही कर्ज लागेल तर तुमच्यासाठी फार्मर आय डी असणे खूप अत्यंत आवश्यक असणार आहे. पण या ओळखपत्राचे वितरण वेगाने व्हावे म्हणून कृषी मंत्रालयाने विशेष शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. केंद्र सरकार प्रत्येक शिबिराच्या आयोजनासाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान पण ठेवलेले आहेत. प्रत्येक जारी करण्यात येणाऱ्या ओळखपत्रासाठी 10 रुपये अतिरिक्त प्रोत्साहित निधी म्हणून दिले जाणार आहेत. बघा मंडळी, आता तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली पाहिजे म्हणून तुमच्यासाठी केंद्र सरकारने खूप सारे शिबिर पण आयोजित केले आहे. कारण की शिबिर असले तर सर्व शेतकरी जाऊन आपल्या वेळातला वेळ काढून फार्मर आय डी काढून घेऊ शकतात. आणि तुम्ही कुठल्या CS सेंटरमध्ये पण गेले तर तिथे पण तुम्हाला फार्मर आय डी काढून मिळणार आहे.
तर मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की कोणत्या कोणत्या राज्यामध्ये फार्मर आय डी ही योजना राबवली जात आहे? तर बघा, आता गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, आपल्या महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये ही योजना वेगाने राबवलेली जात आहे. तर इतर राज्यामध्येही ती टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. 2025 ते 2026 पर्यंत 3 कोटी आणि 2026 ते 27 पर्यंत 2 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असा सरकारचा अंदाजा पण आहे. पण दरम्यान डिजिटल शेती व्यवस्थापक सुलभ करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल पण उचललेले आहे. त्यामुळे आर्थिक शेतकऱ्यांना डिजिटल फार्मर आय डी कार्ड पद्धतीने योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मंडळी, आता तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलंच असेल की फार्मर आय डी कार्डने कोणत्या योजनेसाठी अनिवार्य आहे, की कारण की शेतकऱ्यांना खूप साऱ्या योजना लागू होतात आणि काही योजनेसाठी सरकारने फार्मर आय डी अनिवार्य केलेली आहे. तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलीच असेल. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की द्या. चला तर मंडळी, भेटते तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट रहा. धन्यवाद.